रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलवर मी आज आणत आहे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे राज ठाकरे साहेबांचा घोषित उमेदवार ज्याचं नाव श्री संतोष नागरगोजे यांचं आपण स्वागत करूया। संतोषजी नमस्कार करा आमच्या प्रेक्षकांना। नमस्कार। आणि आता मी सन्मानानं माझा मित्र संतोष नागरगोजे याला माझ्या गाडीत बसवत आहे। मग चला बघूया राज ठाकरेंनी काय काय सांगितलं संतोषच्या कानात, काय आहे त्यांच्या मनात जाणून घेणार। प्रश्न तुमचे, उत्तर संतोष नागरगोजेचे विचारणार रत्नाकर औसेकर। मग संतोषजी चला बसा आमच्या गाडीमध्ये। मी सन्मानानं त्यांचं स्वागत करतोय या माझ्या कार्यक्रमात। माझी गाडी माझा नेता। मग चला रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये आज मी खास भेट देत आहे माझ्या चॅनलच्या तमाम सबस्क्रायबर्स आणि 1-1 लाख व्ह्युअर्सना। लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा राज ठाकरेंचा उमेदवार, बरोबर आहे ना? हो बरोबर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार, ग्रामीण भागाशी नाळ जुळलेला उमेदवार, गेल्या 25 वर्षापासून राज ठाकरे या नावाला एकनिष्ठ असणारा उमेदवार, ज्यांनी कधीही पक्ष बदललेला नाही, ज्यांनी कधी नेता बदलला नाही आणि त्याच एका निष्ठेवर राज साहेबांनी सर्वप्रथम महाराष्ट्रातला जर लातूर मधला उमेदवार घोषित केला त्याचं नाव आहे संतोष नागरगोजे। नागरगोजे साहेब आमच्या या कार्यक्रमामध्ये आपलं आम्ही स्वागत करतो। मग आता भेटूया। संतोष नागरगोजे साहेब, आमच्या प्रेक्षकांना एक 2-3 मिनिटात आपला परिचय द्या, म्हणजे आपल्या गाव, राहणं, आपला व्यवसाय, आपलं शिक्षण आणि राजकीय कार्य। मी संतोष नागरगोजे, मी माझं गाव रेणापूर तालुक्यातील पानगावच्या जवळ नरवटवाडी म्हणून माझं गाव आहे। पानगावच्या जवळ? पानगावच्या जवळ। माझे वडील सर्वसामान्य शेतकरी। आणि तुमच्या घरात काही कुणी आमदार, खासदार, काही वारसा? माझ्या घरामध्ये ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही। नाही। परंतु मी कॉलेज जीवनापासून, खरं तर मी शाळेपासून टॉपचा विद्यार्थी म्हणून हुशार विद्यार्थी होतो। माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मी डॉक्टर। हुशार विद्यार्थी? मग हुशार विद्यार्थ्यांचं राजकारणात काही काम नाही। हो बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे। परंतु मी अभय साळुंके, आम्ही दोघं भारतीय विद्यार्थी सेनेपासून कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो आणि आम्हाला माननीय राजसाहेबांचे विचार आवडत होते। आणि अभय साळुंके हे तुम्ही सगळी गँग तुमची आपली? हो, आम्ही त्यावेळेसपासून मनसेमध्ये भारतीय विद्यार्थी सेनेपासून आम्ही काम सुरू केलं। बर। आणि मग कॉलेजला असताना किंवा शाळेला असताना माझं प्रचंड वाचन होतं। मी छत्रपती शिवरायांचं सर्व वाचन, हो प्रचंड वाचन। शिक्षण किती झालं तुमचं? माझं पॉलिटेक्निक झालेलं आहे, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे। क्या बात आहे। बघा, एक ग्रामीण भागातला रेणापूर तालुक्यातला तरुण मेकॅनिकल इंजिनियर आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे, पर्याय चांगला आहे ग्रामीण भागातल्या माझ्या मतदारांना। तर मग आम्ही वाचन स्वावरकरांविषयी वाचलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा अण्णाभाऊ साठेंच्या जवळपास सगळ्या कादंबऱ्या मी वाचून, आंबेडकर वाचले, गांधीजी वाचले, सर्व म्हणजे महापुरुषांना, महाभारत, रामायण सर्व। तर हे वाचून मला असं वाटायला लागलं की आपण नोकरी वगैरे नाही करू शकणार किंवा आपल्याला नोकरी वगैरे करायची नाही, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। आणि या भावनेतून मी भारतीय विद्यार्थी सेनेत माननीय राजसाहेबांचे विचार मला आवडत होते। त्यावेळेस साहेब शिवसेने जवळपास 25 वर्षाचा कार्यकाळ आहे। 25 वर्षाचा कार्यकाळ। 25 वर्षात तुम्हाला अनेक पक्ष बदलता आले असते? नाही, लोक जसे कपडे बदलल्यासारखं पक्ष बदलायला लागले। पण काँग्रेसमध्ये जा, बीजेपीत जा, पद घे, जिल्हाध्यक्ष हो। मी विचारावर आणि तत्वावर तयार झालेला कार्यकर्ता आहे। क्या बात आहे। मी कुठले तरी छक्के पंजे करून कुठले तरी पद मिळवण्यासाठी, म्हणजे राज ठाकरेंकडे डायरेक्ट एंट्री आमच्या संतोषला? डायरेक्ट एंट्री। क्या बात आहे, बहुत बढिया। आणि त्यामुळं मी काहीतरी करण्यासाठी, समाज परिवर्तन करण्यासाठी, नवनिर्माण करण्यासाठी म्हणून मी राजकारणात आलेलो आहे। त्याच्यामुळे नेता बदलण्याचा प्रश्नच येत नाही। नेता म्हणजे राजसाहेब ठाकरे
बाळासाहेब ठाकरेंचे एकदम जवळ होते तेव्हापासून तुम्ही? तेव्हापासून. बरं, कधी त्यांनी बाळासाहेबांची तुमची भेट घालून दिली का संतोष? बाळासाहेबांची माझी एक वेळेस भेट झाली होती. मातोश्रीवर नाही, उस्मानाबाद मध्ये म्हणजे धाराशिव मध्ये साहेब आले होते. बरं. त्यावेळेस माझी राजसाहेबांनी भेट घालून दिली. राजसाहेबांनी म्हणजे सांगितलं होतं त्यांना, किंवा साहेब नव्हते त्यावेळेस सोबत, किंवा साहेबांच्या माध्यमातूनच माझी बाळासाहेबांसोबत भेट झाली होती त्यावेळेस. म्हणजे बाळासाहेबांना तुम्ही जवळून पाहिले? हो, जवळून पाहिलेलं. आता मी सुद्धा बाळासाहेबांना जवळून पाहिलं, लातूरच्या सभेला आले होते त्यावेळेस. गोपीनाथराव मुंडे बाळासाहेबांचं स्टेजवरच खडाजंगी झाली प्रदीप राठीला तिकीट देण्यामुळे लातूरला. बरोबर. आणि गोपीनाथराव मुंडे, मी साक्षीला बरं का प्रेक्षक, मी तुम्हाला स्पष्ट बोलायला लागलोय आणि हे जाणीवपूर्वक बोलतोय मी, की ह्या राजकीय नेत्यांची सेटिंग कशी असते. त्यावेळेस मी व्हिडिओ शूटिंग करत होतो आणि स्टेजवर लातूर जिल्ह्यात नाही मराठाला एकमेव व्हिडिओग्राफर मी होतो. तर त्यावेळेस बाळासाहेब आणि गोपीनाथ मुंडेत अर्धा तास खडाजंगी झाली. तिकीट कुणाला द्यायचं. गोपीनाथराव म्हणाले तिकीट मला विलासरावला अडचण नाही करायची, मला विलासरावची रेणापूरमध्ये मदत पाहिजे. आणि बाळासाहेब म्हणाले मला प्रदीप राठील द्यायचे. शेवट तिथं एका ब्राह्मणाला उदगीरकरला दिलं, म्हणजे विलासरावांचा विजय सोपा केला. हे असं राजकारणाचं सेटिंग आहे, म्हणून थोडं आमच्या प्रेक्षकांसाठी मनोरंजन मी सांगितलं. असं तुमच्या रेणापूरचा फार इतिहास आहे आणि गोपीनाथराव मुंडेचा बालेकिल्ला आहे. बरोबर आहे. खरं तर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण रेणापूर तालुका, लातूर तालुक्यातले शहराच्या बाजूचे गावं सोडले तर लातूर तालुका आणि औसा तालुक्यातले 26 गावं, आणि हा पूर्ण भाग इकडं रेणापूर तालुका जर बघितलं तर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या अधिपत्याखाली राहिलेला, म्हणजे बालेकिल्ले. बालेकिल्ले. आणि लातूर तालुका हा आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब, स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या अधिपत्याखाली राहिलेला, म्हणजे यांचे हे बालेकिल्ले. आणि त्यांचं कामही प्रचंड होतं, दोघांचंही काम प्रचंड मोठं होतं. त्या पद्धतीनं त्यांनी जनतेची काळजी घेत होते. परंतु आता नंतरच्या काळामध्ये हा विषय राहिलेला नाही. प्रेक्षक हो, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा तसा फार चर्चेत आलता संतोष. हो, गेल्या निवडणुकीत अमित देशमुख आणि मातोश्रीहून अलगद तिकीट आणलं पिशवीत घालून. हो, अक्षरशः कॅरी बॅग मध्ये आणलो. बरोबर आहे का? म्हणजे मातोश्रीवर तिकीट विकल्या जातात हे कळालं आम्हाला त्या दिवशी. रमेश कराडला तिकीट मिळणार तुमच्या पाहुण्याला, हे फायनल होतं. बरोबर आहे का? आणि रात्रीतून कोण सचिन देशमुख आला, या सचिन देशमुखचं कधी तोंड लातूरकरांनी बघितलं नाही, कधी कुणाला माहिती नाही, आणि अचानक जाहीर, आणि एका क्षणात धीरज देशमुख आमदार झाले. असा हा लातूरचा इतिहास आहे ग्रामीण विधानसभेचा. बघ संतोष, अजूनही काय होऊ शकतं बरं का? तुला काय वाटतं? नाही, एक सांगतो तुम्हाला, आता लातूर ग्रामीण मध्ये ज्या पद्धतीनं समजा भारतीय जनता पार्टीनं तयारी केली होती, यांना म्हणजे देशमुख परिवाराला भीती वाटली की आपल्याला 100% पराभव होणार, कारण 10 वर्षामध्ये वैजनाथदादा शिंदे 5 वर्ष आमदार होते, 5 वर्ष, आणि रमेश कराडने चांगलं काम, त्र्यंबक नाना भिसे आमदार होते. आणि या दरम्यान लोक यांना काम न झाल्यामुळे 10 वर्ष कसल्याही प्रकारचे लोक वैतागले होते. म्हणजे आणि त्र्यंबक भिसेने काम केलं नाही? बिलकुल नाही. त्र्यंबक नाना भिसेनं केलं नाही ना, त्या वैजनाथदादा शिंदे दोघांनी केलं नाही. लोक यांना वैतागले होते. आणि वैजनाथदादा शिंदे तर हा विलासरावने आणलेला आमदार होता 100%. कारण विषय काय होता की ते अतिशय वैजनाथदादा शिंदे चांगला माणूस, परंतु ते काम करू शकले नाही. त्यांना कसं माहिती का, त्यांना बाबळगावला आशियानावर भेटल्याशिवाय आदेश आल्याशिवाय बिचारा तो साधा माणूस आहे, साधा बोलायचा व्यापारी माणूस आहे. तिकडून काम काही झालंच नाही. त्यामुळे त्यांची कारकिर्दी ही असफल राहिली. 100% असफल. तर त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्र्यंबक नाना भिसे त्यांची कारकीर्द सफलच राहिली, म्हणून लोक वैतागले आणि भारतीय जनता पार्टीचा पर्याय होऊ शकतो असं लोकांना वाटलं. आणि ही गोष्ट यांच्या लक्षात आली, म्हणजे देशमुख परिवाराची. आणि त्यांना इथून धीरज भैया देशमुखला उभा करायचं होतं, त्यांना रिस्क घ्यायची नव्हती. त्याच्यामुळे इथं सेटलमेंट करीत बसण्यापेक्षा डायरेक्ट वर सेटलमेंट केली. अजूनही संतोष अमित देशमुख सांगतात की लातूर बीजेपीचं तिकीट बी फायनल करणार. केवढा कॉन्फिडन्स आहे? आता तुम्ही एक लक्षात घ्या, कारण हे काय सगळं पैसा फेको तमाशा देतो, बाकी काय पैसा फेको तमाशा. सचिन देशमुख शिवसैनिक तरी होता का? काहीच नाही. काही संबंधच नव्हता ना त्या माणसाचा, शिवसेनेचा बी संबंध नव्हता. पण त्यांनी एकाही गावात प्रचाराला गेलं नाही. म्हणजे अशा पद्धतीचं उदाहरण देशात नाही.
बरं दुसरं उदाहरण देशामध्ये नोटाला 30,000 मतदान पडलेलं उदाहरण देशात नाही. आणि नोटाला 30,000 पडलं ग्रामीणमध्ये. 30,000 मतदान पडलं ग्रामीणमध्ये नोटाला. याला हेच देशमुखांचं विरोधी मतदान आहे, लक्षात ठेवा. 100%. आणि ते 30,000 मतदान संतोष नागरगोजे तुला वाढायचे. मी बरोबर आहे का? 100%. आणि ते तुम्हाला मिळणार असं एक लोकात चर्चा आता सध्या. 100%. कारण मला तुम्ही एक लक्षात घ्या, मी ज्यावेळेस माझं तिकीट साहेबांनी जाहीर केलं, मला पत्रकारांनी प्रश्न विचारला की एवढ्या बलाढ्य मोठ्या ताकदींसमोर तू उभा आहेस, डोंगराला टक्कर द्यायची, अफाट पैसा, कसं लढणार? अफाट पैसा म्हणजे पैशाला काय पैशाला चालू लागली, तिथं गोडाऊन गच्च भरले सगळे. त्यांनी मग मला तो प्रश्न विचारल्यानंतर मी त्यांना सांगितलं की त्यांच्याकडे पैसा प्रचंड आहे का? माझ्यापेक्षा 1000 पट आहे. 1000 पट. बरोबर. किंवा 1000 नाही, लाखो पट आहे. किंवा भारतीय जनता पार्टीकडे सत्ता आहे, पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, प्रचंड पैसा या लोकांकडे आहे. माझ्याकडे पैसा नाही, पण मी जे 20 वर्षामध्ये रात्रंदिवस शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी लढलोय, रस्त्यावरती उतरून आंदोलनं केलेत. कामाच्या तुलनेत जर बघितलं, पैशानं ते माझ्यापेक्षा मोठे, सगळ्या गोष्टीनं मोठे, कामाच्या जर तुलनेत लोकांनी मला बघितलं तर मी त्यांच्यापेक्षा 10 पटीनं कामात मोठा. 100%. कारण लातूर जिल्ह्यामध्ये आज घडीला जेवढे कोण नेते आहेत तेवढ्या नेत्यामध्ये सर्वात जास्त जनतेसाठी केसेस जर कुणावरती असतील तर माझ्यावरती आहेत. लातूर जिल्ह्यात सर्वात जास्त आंदोलनाच्या केसेस, वैयक्तिक भांडणाची एकही केस नाही, सर्व आंदोलनाच्या केसेस आहेत माझ्यावरती. हे ठाकरे परिवाराचे संस्कार आहेत, राज ठाकरेंचे संस्कार. लाल साहेबांनी आम्हाला पक्ष स्थापनेच्या वेळेसच सांगितलं की ज्या ठिकाणी अन्याय दिसेल तिथं मनसेची खळखट्याक. आणि अनेक वेळा आम्हाला नाही काही केलं का खळखट्याक कधी? अनेक वेळा. आता गेल्या वर्षी मी विमा कंपनीचं कार्यालय फोडलं, त्याच्यानंतर मुंबईला जाऊन इथं विमा कंपनीचं कार्यालय फोडून उपयोग, मुंबईला जाऊन विमा कंपनीचं कार्यालय फोडलं. त्याच्या अगोदर 2000 तुम्ही खळखट्याक स्पेशलिस्ट आहेत. नाही, 100%. आता मला जर काही देशमुखांनी त्रास दिला, हल्ला बिल्ला झाला, तुम्ही मदत करताल मला? नाही, 100%. तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला कधी माझी मदत असेल. मित्रांनो, संतोषला जरा मोकळ करतो मी, तो खुल्लं बोलतोय आणि खरंच सांगतो, संतोष तुला टक्कर मोठ्या माणसाची द्यायची, की जे पैशानं मतदान विकत घेऊ शकतात, बरोबर, दारू वाटू शकतात, बरोबर आहे, आणि अनेक अवैध मार्गाने ते मतदान घ्यायला देशमुख परिवार पटाईत आहे. हे अगदी 100% सत्य, काळ्या दगडावरची रेख आहे. अरे बरोबर आहे का? बरोबर. तर आता ह्या मॅनेज राजकारणामध्ये अजूनही काही मॅनेज होण्यास तुला काही शंका वाटते का? आणि काय विषय माहिती काय, आतापर्यंत या लोकांनी फक्त आणि फक्त मॅनेज राजकारण केलंय. मॅनेज राजकारणाच्या जीवावरतीच हे लोक, आता समजा देशमुख आमदार आहेत, मॅनेज राजकारणाच्या जीवावरती. इथून पुढे सुद्धा त्या पद्धतीने ते प्रयत्न करणार आहेत. परंतु मला असं वाटतंय यावेळी आता कसं असतंय की जनता समजा 5 वर्ष, ठीक आहे, 5 वर्ष फसवणूक झाली, त्याच्यानंतर आणखीन 5 वर्ष फसवणूक झाली, म्हणजे 15 वर्षापासून जनतेने इथं काँग्रेसचा आमदार निवडून दिलाय. आणि 15 वर्षापासून जनतेच्या मनात फसवणुकीची भावना की आपण यांना मतदान केलंय, परंतु कसल्याही प्रकारचं काम किंवा धीरज देशमुखांनी काही 5 वर्षात काही विकास केला का? काही एकही असं उल्लेखनीय कार्य धीरज देशमुखाकडून सांगण्यासारखं नाही. एकही फार मोठं काम केलंय, फार मोठं काम केलंय. कोणतं काम मला माहिती नाही. रितेश देशमुखला 100 एकर जमिनीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेतून 120 कोटी रुपये रात्री दिले. एवढं मोठं काम आहे मित्रा. असं मला काय म्हणायचं, जर समजा तुमच्या ताब्यात बँक आहे, तुमच्या ताब्यात बँक आहे म्हणून त्या बँकेचं कर्ज गोरगरीब शेतकऱ्यांना जे अडलेले लोक आहेत त्यांना देण्याच्या ऐवजी सर समजा जे सुपरस्टार आहेत तुमचे भाऊ त्यांना जर दिलं असेल ते अतिशय चुकीचं आहे ना. चुकीच्या गोष्टी या लोकांनी केलेल्या आहेत. का आजच गुरुनाथ मग्गेने आम्हाला सांगितलं भाजपच्या की 20 लोक मीटिंगमध्ये होते, आम्हाला MIDC बुकण द्या लातूरच्या म्हणून, तर त्यांना टाळलं आणि एकट्या पट्ट्या ह्या रितेश देशमुखला 100 एकर दानकन देऊन मोकळे झाले. हे पालकमंत्र्यांनी केलेला सत्तेचा गैरवापर आहे असं लोक म्हणतात. 100% खरं आहे. कारण मला काय म्हणायचंय की तुम्ही जर सत्तेचा वापर स्वतःच्या कुटुंबियासाठी करत असाल, सत्तेचा वापर जनतेसाठी केला पाहिजे, बरोबर. परंतु जनतेसाठी आता कोरोनाचं एवढं मोठं संकट जनतेवरती, बरोबर बरोबर, त्यांनी त्या सत्तेचा वापर त्या संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी करायला पाहिजे होता. किंवा गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती होती, त्या दुष्काळी परिस्थितीमध्ये लातूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभा टाकण्यासाठी सत्तेचा वापर करायचा, बरोबर. किंवा 2022 धीरज देशमुख कुठे होते? कोरोनात मुंबईला होते. त्यांना असं वाटत होतं की इथलं कोणतर समजा एखाद्या ज्याच्या घरी मृत्यू झालाय कोरोनामुळे, तू कोणतरी येऊन गळ्याला पडला आणि आमदार साहेब वाचवा म्हणून तर आपल्यालाही होईल,
म्हणून ते घाबरून मुंबईत होते, इथे नव्हते. नाही मतदारसंघात 2 वर्ष फिरकले बिलकुल नाही. कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून, कोरोना काळामध्ये माझा गाव पानगावच्या बाजूला आहे, त्या भागातल्या 40 गावांना प्रत्येक घरात राशन मी वाटप केलं. त्या भागात प्रेक्षक धीरज देशमुख मुंबईत एसी मध्ये बसले होते रिलॅक्स, आणि हा संतोष नागरगोजे 40 गावामध्ये अन्नाचे पाकिट वाटप. त्यानंतर तिथं मी आर्सेनिक अल्बम म्हणून होमिओपॅथिक गोळ्या होत्या जे रोग प्रतिकारक शक्ती वाढणारे, त्या प्रत्येक घरात वाटप केल्या होमिओपॅथिक गोळ्या. आणि कारेपूरला जवळपास 2 महिने मला हे लोक तडपडून मारणारे बघवत नव्हते. ऑक्सिजनमुळे मरत होते, काही दवाखान्यात जागा मिळत नाही म्हणून काही लोक मरत होते, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही मरत होते. ते जे मी बघितलं आणि मला वाटलं किंवा आपण काही बी करून आपलं स्वतःचं कोरोना सेंटर माझ्या भागामध्ये सुरू केलं पाहिजे. कारेपूरला मी 2 महिने कोरोना सेंटर मी चालवलं. 2 महिने. परंतु ह्याने जर समजा ठरविलं असतं तर ह्याने प्रत्येक ठिकाणी मोठमोठ्या गावांमध्ये समजा मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या कोरोना सेंटर उभा करून लोकांचे प्राण वाचू शकले. यांना स्वतःचे प्राण वाचवायचे होते, त्यांनी आपलं लातूरला वाऱ्यावर सोडलं, लातूर ग्रामीणला वाऱ्यावर सोडलं आणि जाऊन बसले मुंबई, इस्तंबूल, अमेरिका. मला हेच सांगायचंय की तुटका फुटका माणूस, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरचं पोरग कोरोना सेंटर चालवू शकते. तुम्ही काय नाही लोकांच्या वैद्यकीय मंत्री होते, वैद्यकीय मंत्री होते तुम्ही, तर लोकांचे प्राण वाचवण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. पण ते झालं नाही, ते घडलं नाही. दुर्दैव आपलं. नक्कीच फटका आता लोक देणार त्यांना ग्रामीणला 101% देणार. लोक वाट बघायला काय म्हणायचं, प्रत्येकाच्या जवळचा माणूस गेले ना ते कसं विसरू शकतात लोक. अरे बापरे. प्रत्येकाच्या जवळचा माणूस गेला म्हणजे कुणाचा मित्र गेला, कुणाचा नातेवाईक गेला, घरचा माणूस गेला, कुणाचा मुलगा गेला, कुणाची बायको गेली, कुणाचा नवरा गेला. म्हणजे बिकट परिस्थितीतून लोकांनी दिवस काढले ना. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस तुम्ही आला नाही आले, आणि आता मतं मागायला आले तर काय म्हणणार. नाही, लोक आता त्यांना विचारणार आहेत ना, आमच्या संकटात तुम्ही कुठे होते. आता एक सांगतो संतोष, तुला गंमत. देशमुखाला काय वाटतं की आमच्याकडे साखर कारखाना, बरोबर आहे, आम्ही साखर कारखान्याच्या माध्यमातून रेणापूर तालुक्यात जवळ एक कारखाना आहे, त्या माध्यमातून बऱ्याच मतदारसंघात 4 कारखाने, बरोबर आहे. तुमच्या मतदारसंघात 4 कारखाने. मग मला सांगा, हे 4ही कारखान्याचे सभासद, बरोबर आहे, हे घाबरतात त्यांच्या विरोधात बोलायला. कारण प्रत्येकाला भीती. आता माझा एक आडवायला ऊस नाही म्हणून मी बोलतो, ज्याचा आडवायला ऊस आहे तो बिचारा काही बोलत नाही देशमुखाच्या विरोधात. अतिशय चांगला तुम्ही आज मुद्दा उपस्थित केलेला आहे की लोकांचा कारखान्याचा उपयोग आडवा आणि जिरवा, म्हणजे लोकांचा ऊस आडवा आणि त्यांचं मतदान आपल्या पेटीत जिरवा, या कार्यक्रम त्यांचा देशमुखाचा. यावेळेस सांगतो तुम्हाला, 100% खात्रीने सांगतो, यावेळेस लोक त्यांचे सभासद असलेले लोक सुद्धा मतदान त्यांना करणार नाही. त्याचं कारण सांगतो मी. 2022ला दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, बॅरेजेसला पाणी नव्हतं, विहिरीला पाणी नव्हतं, बोरला पाणी नव्हतं, ऊस वाळत होता. आणि ऊस वाळत असताना प्रत्येक गावचे लोक जे ऊस सभासद लोक आहेत ते लोक संचालकाकडे, त्या कारखान्याच्या मॅनेजमेंटकडे जात होते आणि त्यांना किंवा धीरज भैया देशमुख, अमित भैया देशमुख यांना भेटत होते. परंतु त्यांना भेटून सुद्धा किंवा संचालकाला भेटून लोकांचा काही उपयोग झाला नाही. ऊस अक्षरशः वाळत होता. ज्या शेतकऱ्याला 50 टन ऊस होणार आहे त्याला 20 टनच ऊस झाला, परंतु यांनी ऊस नेला नाही. कारण त्यांनी ते कारण सांगितलं की प्रोग्राम लांबणीवर आहेत, तुमचं प्रोग्राम मध्ये ज्यावेळेस येईल त्यावेळेस आम्ही नेऊ. प्रोग्राम लांबणीवर का पडतात, कारण यांनी बाहेरून ऊस आणतात गेटकेनचे, त्याच्यामुळे प्रोग्राम लांबणीवर जातोय. परंतु ज्यावेळेस ऊस बाहेर यांनी काही एजंट नेमलेले आहेत, यांचे एजंट बाहेर जातात, शेतकऱ्यांना आधीच ऍडव्हान्स बुकिंग करतात आणि पहिले सुरू त्यांचा ऊस आणला मग तुमचा, आणि मग गेटकेनचा ऊस बाहेरचा ऊस आणल्यामुळे त्या एजंटच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांचा प्रोग्राम लांबतो. तर प्रोग्राम लांबला ठीक आहे, मान्य आहे, पण तुम्ही अगोदर ज्या शेतकऱ्याचा ऊस वळालाय त्याचं घेऊन जावा ना. बरोबर, ठीक आहे, ती नेला नाही तुम्ही, तो ऊस सुद्धा प्रोग्राम नुसारच नेला. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस ऊस तोडायला यांचे कारखान्याचे वाहनं आले, मशीन मशीन आल्यानंतर त्या मशीनवाल्यानं प्रत्येक सभासदाकडून एकरी 10,000 रुपये घेतले. मशीनवाल्यानं त्याच्यात तक्रारी झाल्या, तरी सुद्धा मग त्यावेळेस जर समजा यांनी गोरगरीब शेतकरी अडचण येत आहे, त्यांचा ऊस वाळलाय, त्याच्याकडून 10,000 रुपये लोक घेतात, ठीक आहे, समजा तुम्हाला माहिती नव्हतं, ज्यावेळेस तुम्हाला माहिती झालं त्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती हे करायला पाहिजे होतं, थांबवायला पाहिजे होतं. परंतु प्रत्येक शेतकऱ्याकडून 10,000 15,000 रुपये काढले गेले त्या लोकांनी, मशीनवाल्यांनी. परंतु ह्यांनी कारखानदार म्हणून कसल्याही प्रकारची भूमिका घेतली नाही, त्याच्यामुळे लूट चालू राहिली. म्हणजे कारखानदारीच्या माध्यमातून एक राजकीय दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का? 100% ना, तसंच झालं ना मग. आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की सभासद लोकांनी हे भोगलंय.
त्यांना खूप भयानक अनुभव आला. अजूनही दबाव असेल, दबाव असेल अजून. दबाव तुम्ही बाहेर ओपन फिरू शकणार नाहीत. मध्ये तिथं ज्यावेळेस मतदान करायचं असेल तिथं कोणच नसतं. बरोबर संतोष रेल्वे इंजिन दिसणार लोक 100% दिसणार. कारण तुम्ही एक लक्षात घ्या का लातूर जिल्ह्यामध्ये कारखान्याला म्हणजे ऊसाला भाव मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी जर सगळ्यात जास्त आंदोलन कोण केले असतील तर मी केलेले आहेत मनसेच्या माध्यमातून. मी अनेक वेळा कारखाने बंद पडलेले आहेत. अनेक वेळा सई शुगर कारखाना असेल, आम्ही 2013ला 2012ला लातूर जिल्ह्यातले हवा छोडो आंदोलन करून आम्ही पूर्ण, मी अभयदादा साळुंके त्यावेळेस होतो, आम्ही त्यावेळेस जिल्ह्यातले सगळे कारखाने बंद पडले. अनेक केसेस झाले आमच्यावरती ऊसाच्या म्हणजे आंदोलनाच्या संदर्भात. पणगेश्वर कारखाना, मुंडे साहेबांचा कारखाना, मुंडे साहेब गेल्यानंतर तिथं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 2-2 वर्ष पैसे मिळत नव्हते. तिथं मी रस्ता रोको असेल, कारखान्यावर दगडफेक असेल, अनेक आंदोलन त्या ठिकाणी केलेले आहेत. अक्षरशः मी परळीला जाऊन पंकजाताईच्या घरावरती मी मोर्चा काढलेला. म्हणजे एवढे आंदोलन मी कारखान्या म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केलेले आहेत. त्याच्यामुळे मला खात्री आहे की लोकांना माहित आहे ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूने कोण आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लुटणार कोण माहित आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे धीरज देशमुखचा सुपडा साफ आहे. 100% जनतेनं जर समजा या मूल्यमापन केलं, खरं मूल्यमापन, खरा उमेदवार जर समजा जनतेनं असली उमेदवार जर समजा जनतेने ठरवलं की 100 मार्कात, आता समजा इतर राजकारणात कसं असतं की जेवढे उमेदवार असते तेवढे विद्यार्थी असतात बरोबर आणि जनता असते परीक्षक. जर समजा विद्यार्थ्यांनी 100 पैकी 5च मार्काचा बी प्रश्न सोडला तर जनता जर त्यांना मेरिटमध्ये आणणार असेल तर मग नाही इलाज आहे. पण जनतेनं जर ठरवलं की खरा पेपर खरोखर कोण सोडवतोय, कोण मेरिटवाला आहे, तर 100% लोक माझ्या बाजूने उभं टाकतील, मला खात्री आहे. म्हणजे तुमचा विजय हा पक्का आहे. 100% मी त्याच पद्धतीनं कामाला लागलेलं, कारण पक्का याच्यासाठी आहे की सर्वात जास्त काम मी केलेलं आहे मतदारसंघामध्ये. बरं, ग्रामीण भागातल्या रोडची काय अवस्था? अतिशय दुरावस्था आहे. अशी आता तुम्ही एक लक्षात घ्या, मतदारसंघातले प्रमुख 2 रस्ते. आता आम्ही भागात जाऊन आलो, तिथले सुद्धा मतदार फार ओरडायला लागले. नाही, ग्रामीण भागातले छोट्या छोट्या खेड्यांना जोडणारे रस्ते तर बेकार आहेतच. म्हणजे प्रमुख जे रस्ते आहेत, आता समजा खुरोळा फाटी ते पानगाव, कुरळापाटी ते पानगाव जवळपास 5 वर्षापासून अतिशय म्हणजे तसला रस्ताच महाराष्ट्रात नाही, एवढा बेकार रस्ता झालाय. आता हा मुरुड ते मी काय म्हणतो, धीरज देशमुखनं काम केलं नाही, तुम्ही आवाज नाही उठवला? आवाज आम्ही अनेक वेळा होतो. आता त्या आंदोलन, त्या रस्त्यासाठी आमचं आंदोलन अनेक वेळा केलं, परंतु जर समजा आंदोलन करूनही काही होतच नसेल, प्रशासन त्याची दखलच घेत नसेल, तर मग त्याचा उपयोग होत नाही ना. आता विवियासाठी आम्ही आंदोलन केलं, सगळ्या गोष्टीसाठी आम्ही रस्त्यावरती उतरतो. शेवटी आम्ही लढू शकतो, आम्ही सरकारमध्ये नाहीत, आमचं लढणं काम आहे, आम्ही प्रत्येक विषयावरती लढतो. आता परवा मी मुरुडमध्ये गेलो होतो. लातूर जिल्ह्याची रक्तवाहिनी असल्यासारखा मुरुड म्हणजे लातूर मुरुड बार्शी कुर्डवाडी रस्ता आहे, बरोबर बरोबर, सिंगल रस्ता आहे. किती अपघात व्हायलेत, प्रचंड अपघात. त्याचं चौपदरीकरण झालेलं नाही. त्याच्यासाठी समजा कधीतरी जाऊन एखादं निवेदन देणे, असं चौपदरीकरण होत असते का? चौपदरीकरण जर करायचं असेल तर रेटा पाहिजे, म्हणजे आमदारांनी त्या पद्धतीने प्राधान्य राहील. जर तुम्ही आमदार झाला की ताबडतोब पहिल्या त्याचं चौपदरीकरण केलं, 100% त्या रस्त्याचं चौपदरीकरण झालंच पाहिजे. याच्यासाठी जनतेला घेऊन मी ते काम अगोदर करणार. त्याला माझं प्राधान्य राहील, कारण आपला जो विकास आहे. आणि त्या रोडला गोपीनाथराव मुंडेंचं नाव द्या, देऊ ना. गोपीनाथराव मुंडे हे आदर्श आपले म्हणजे आदर्श आहेत, ते लढवई आहेत. आपण त्याला त्या रोडला विलासरावजी देशमुख साहेबांचं सुद्धा नाव देऊ शकतो. दोघांचं कॉमन द्या, इकडल्या रोडला यांचं द्या, तिकडल्या रोडला त्यांचं द्या. नाही, विषय रोडला नाव कुणाला द्यायचं हा नाही, रस्ता रोड होणं महत्वाचं असं मला वाटतं. त्यामुळं त्या पद्धतीने मी प्रयत्न करणार आहे. संतोष, तुला सुद्धा मॅनेज करण्याचा प्रयत्न होईल 100%. नाही ना, मी जर मॅनेज होणार, तुला सुद्धा बॅगा येणार, थैल्या येणार, निरोप येणार की संतोष धीरे से चलो, माल आ रहा है, काय करणार. तुम्ही एक लक्षात घ्या, जर समजा मी मॅनेज होणार असतो तर मी तेव्हाच कुठल्या तरी पक्षात गेलो असतो ना. मला भारतीय जनता पार्टीचा पर्याय नव्हता का, किंवा मला काँग्रेसचा पर्याय नाही का? 25 वर्षात गेलो असतो ना. परंतु मी फक्त विचारावर तयार झालेला कार्यकर्ता आहे. मला समाजकार्य करण्यासाठी मी राजकारणात आहे. त्याच्यामुळे कुठं जाण्याचा आणि कुणाकडे मॅनेज होण्याचा संबंधच नाही. कसं असतं, माणूस पैशाला थोडासा
पैशाचे तुम्हाला माहिती राहावं, अनेक वेळा अनेक पद्धतीनं पैशाच्याही ऑफर सगळ्यांनाच देत असतात ते, परंतु कुठल्याही पैशाला किंवा कुठल्याही गोष्टीला बळबळणारा मी नाही. कारण मी जर असतो सांगून टाका मला मॅनेज करायला येऊ नका म्हणून देशमुखांना. नाही, मला मॅनेज करायला देशमुखच नाही, मला मॅनेज कोणच करू शकत नाही. राज ठाकरेला मी फक्त राजसाहेबांचा शब्द मानतो, राजसाहेबांना पूर्ण खात्री. त्याच्यामुळेच माझं तिकीट जाहीर केलं. मराठवाड्यातलं पहिलं तिकीट आहे हे. लातूरकरांनो हे लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रातल्या पाहणाऱ्या तमाम माझ्या जनतेला आता तुला सांगतो संतोष गंमत, आपलं चॅनल हैदराबाद, चेन्नई, अमेरिका, नेदरलँड, दुबई एवढ्या देशात पाहिलं. मला दररोज फोन असतात. तिकडे आपले लातूरचे काही लोक आहेत, लातूर जिल्ह्यातले, रेणापूर तालुक्यातले, ते आवर्जून फोन करतात मला. म्हणजे बघा आपला माणूस कुठे पोहोचलाय, परदेशला, नेदरलँड येतात. काय तुमचं काम खूप चांगलं आहे, तुमचं नाव. लोक सांगतात की मुलाखती आवडतात. तर मित्रांनो, मी जे तुमच्यासमोर व्यक्ती देत आहे ते लातूरला एक ग्रामीणला सक्षम पर्याय दिलेला आहे, सक्षम पर्याय. धीरज देशमुखांना ही निवडणूक एवढी सोपी होईल असं मला नाही वाटत. बिलकुल नाही, बिलकुल. कारण शिवसेनेचा एक उमेदवार राहणार. हो बरोबर आहे. तुम्ही तर आलेलेच आहेत. मी आहेच. त्यामुळे अजून बरेच काही पक्ष. जागा कुणाला सुटते माहित नाही, आणखी जागा कुणाला सुटते, पण जागा कुणाला सुटतो. संतोषची उमेदवारी पक्की आहे. माझी तर पक्की झाली, डिक्लेअर केली ना माझी. मला सांगा संतोष मतदारसंघात फेरी झाली आपली. आता जवळपास दररोज 3-4 गावांना मी भेटी देतोय. काय लोकांची प्रतिक्रिया, काय लोकांची? प्रचंड रोष आहे लोकांमध्ये, प्रचंड. अनेक लोक म्हणजे मी बोलायला सुरू करण्याच्या अगोदर त्यांनी असं म्हणतात की आमच्याकडे तुम्हीच आलेत, आमदारकीला किंवा खासदारकीला सुद्धा आमच्या गावात ते काम करणं तर लांबच राहिलं, मतदान गावाला मतदान मागायला सुद्धा आलेले नाहीत. क्या बात. असे अनेक गाव आहेत त्या गावात कोणच गेलेलं नाही, कधीच गेलेलं नाही. जर रमेश कराड समोर आले तर कोणी आलं तर काय संबंध आहे? म्हणजे रमेश कराड येऊ द्या किंवा कोणी येऊ द्या, मी रमेश कराड नावाचं एक मोठं प्रश्न आहे ना इकडं. नाही, तुम्ही एक लक्षात घ्या, मी मैदानामध्ये आहे. कारण त्यांनी रेणापूर तालुक्यात बरेच विकासाची कामं केली आहेत, पैसा आणलेला आहे त्यांनी, असं त्यांनी सांगतात, असं लोक सांगतात. तुम्ही एक लक्षात घ्या, आमदार फंड समजा 2 आमदार लातूर ग्रामीणला आहेत, रमेश आप्पा कराड आणि आमदार फंड कुठल्या तरी गावाला 5-10 लाख रुपये दिला, बरोबर आहे. फक्त आमदार फंडापुरतं काम असते का? लोकांना दररोजच्या जीवनामध्ये असंख्य अडचणी येत असतात, असंख्य अडचणी. अनेक जणांना घरकुल यादीमध्ये नाव नसते, त्याचं पात्र असताना सुद्धा, आणि पगारी नसतात. अनेक जणांच्या लाईट ऑफिसचा त्रास असतो, तहसील पंचायत समितीमधून त्रास असतो, ग्रामसेवक, तलाठी, अनेक प्रकारचे त्रास असतात ना. बरोबर. त्या त्रासाला हे मोठे लोक एखाद्या गावाला 4-5 लाखाचा फंड द्यायचा, 10-5 लाखाचा फंड द्यायचा आणि आम्ही विकास केला. अरे विकास तुम्ही समजा विलासराव देशमुख साहेबांनी, मुंडे साहेबांनी प्रचंड विकास केलेला आहे. त्यांच्या तुलनेत जर बघितलं तर तुमचा विकास काहीच नाही, तुम्ही काहीच केलेलं नाही त्यांच्या तुलनेत बघितलं तर. बरोबर. परंतु जनतेच्या सर्वसामान्याच्या छोट्या छोट्या अडचणीला तुम्ही भेटतच नाहीत. बरं, आता तुमच्या मतदारसंघाबद्दल काही संकल्पना काय आहे का डोक्यामध्ये? वा मी निवडून आल्यानंतर हे क्रिया असं काही स्वप्न बाळगले का तुम्ही? मी खरंच सांगतो, माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांच्या ज्या अडचणी आहेत, गोरगरीब प्रचंड परेशान आहे. खरंच सांगतो मी तुम्हाला, शेतकरी परेशान आहेत. आता 4000 रुपये भाव सोयाबीनला, परवडते का? सोयाबीन परवडतच नाही ना. म्हणजे न पेरलेलं बरं अशी परिस्थिती आहे. किंवा अजूनही लोकांच्या घरचा सोयाबीन बैठकीला डेझर्टला सोयाबीन काय बरं किती दिवस ठेवायचं? 1 वर्ष ठेवून बघितलं ना लोकांनी, भाव वाढायलाच तयार नाही. त्याच्याबद्दल हे दोघंही आमदार काही बोललेत का आतापर्यंत? रमेश आप्पा बोललेत का? काय कोण आवाज उठवला का या संदर्भानं? म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे जे समस्या, सोयाबीनला भाव नाही, सोयाबीनचा भाव आहे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे. पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष कुठे दिल्लीलाच असतात, ते काय भेटतच नाहीत. अहो खरंच सांगतो, काही उपयोग नाही या गोष्टीचा. एक कुठं कोण आहे, काय करतायत हे लोक, कशासाठी यांना पद असतात हे खरंच काही माहित नाही. काय म्हणजे ह्या पदाचा उपयोग तरी काय शेतकऱ्यांना? आता कृषी मूल्य आयोगाचे पाशा पटेल अध्यक्ष, काय सोयाबीनला भाव तुम्ही किती हमी भाव जाहीर केला? 4892 रुपये. लोकसभेत फिरले सुद्धा नाही कुठं. 4892 रुपये भाव तुम्हाला परवडतोय का? तुम्ही कोणत्या, तुम्ही होतात ना तिथं, तुम्ही कृषी मूल्य आयोगावर असून जर समजा 4892 भाव मिळत असेल, उपयोग काय? सोयाबीनला कमीत कमी 8000 रुपये ह्या घडीला भाव मिळाला तर सोयाबीन परवडतो, तर शेतकरी परवडत नाही. तर शेतकरी जगू शकत. आणि या सगळ्या गोष्टी आहेत, अनेक प्रश्न आहेत. मला माझ्या भागातला इथं जे आधुनिक शेती, आपली जी शेती आहे, शेती पद्धत, पारंपरिक शेती पद्धत, मला माझ्या भागातला शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची कास धरली पाहिजे, ही माझं महत्वाकांक्षा आहे. त्या पद्धतीनं मी माझ्या भागातल्या गावोगाव जाऊन शेतकऱ्यांमध्ये जागृती करणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात जी संकल्पना आतापर्यंत राबवली गेली नाही, मी शेतीचा दवाखाना नावाची संकल्पना सुरू करणार आहे.
क्या बात, शेतीचा दवाखाना. शेतीचा दवाखाना पहिल्या सुरूच ऐकतोय मी. डॉक्टर काळगेच्या डोळ्याचा माहिती आहे, त्यांच्या डोळ्याचा माहिती आहे. शेतीचा दवाखाना मनसेच्या माध्यमातून सुरू होणार आहे. माती परीक्षण, पाणी परीक्षण त्यांच्याकडून केलं जात नाही आणि मग त्याच्यामुळं उत्पादनामध्ये वाढ होत नाही. मी अमेरिकेमध्ये सोयाबीनची उत्पादकता किती आहे, ब्राझीलमध्ये किती आहे, अर्जेंटिनामध्ये किती आहे ते पाहत होतो परवा. तर त्यांची उत्पादकता आपल्यापेक्षा 3-4 पटीने जास्त आहे. बरोबर. आणि त्यांचा आता सोयाबीनचा भाव जर बघितलं तर आपल्यापेक्षा कमी आहे भाव तिथं. बरं. 3-3.5 हजार रुपये सोयाबीनचा भाव आहे. तरी पण त्यांची उत्पादकता जास्त असल्यामुळे त्यांना ते परवडतंय. तरी शेतकरी समाधानी नाही ना, उत्पादकता जास्त आहे ना, उत्पन्न जास्त आहे ना त्यांचं. हेक्टरीची उत्पादकता असते आपल्यापेक्षा 4 पटीने जास्त असल्यामुळे त्यांना ते परवडतंय. इथं उत्पादकता नाही. उत्पादकता का नाही? पारंपरिक शेती पद्धतीने शेती केली झाली म्हणून उत्पादकता नाही. त्याच्यामुळे माझ्या भागातला शेतकरी आधुनिक शेतीची कास धरला पाहिजे. माझ्या भागातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे आणि याच्यासाठीच मी 2 कृषी प्रदर्शनं घेतलीत लातूरला. राजस्थान ग्राउंडवरती 2021ला एक घेतलं आणि छत्रपती चौकामध्ये 2014ला एक घेतलं. असे 2 इथून पुढच्या काळामध्ये शेतकरी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना जागृत करण्याचं काम. आणि बाकी जिथं कुठं खेड्यापाड्यांना रस्ते नाहीत, अनेक गावांमध्ये जायला रस्ते नाहीत, रस्त्यांची दुरावस्था आहे, गुत्तेदार बोगस रस्ते करतायत. रस्ता केला की 6 महिन्यात खड्डे, अशी परिस्थिती आहे. कुणालाही बोगसगिरी मी करू देणार नाही. भ्रष्टाचार बंद करणार आणि गावोगावचे रस्ते दर्जेदार झाले पाहिजेत याच्यासाठी मी प्रयत्न करणार. आता एकच मला बोलायचंय, जरांगे फॅक्टर 100% लोकसभेला फटका बसलाय. पंकजाताई सुद्धा पडल्या, बरोबर. हो. हे जरांगे फॅक्टर लातूर ग्रामीणला आता अमित देशमुखांनी एक शाळा सुंदर केली की जरांगेला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटले औरंगाबादला, संभाजीनगरला. काय मग ते लोकांना असं वाटायला की जरांगेंचा ह्यांना पाठिंबा आहे. नाही, जरांगेंचा काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट किंवा जरांगे साहेबांचा, मनोज जरांगे पाटलांचा कुणालाही पाठिंबा नाही. कारण जरांगे पाटलांनी कधी असं आव्हान केलं मी याच्या बाजूचा आहे, मी त्याच्या बाजूचा, असं कधी ते म्हणले नाही. कारण त्यांना सत्ताधाऱ्यांनी फसवलंय आणि आताचे जे सत्ताधारी आहेत त्यांनी फसवलंय आणि त्याच्या अगोदरचे जे सत्ताधारी होते त्यांनी फसवलं. कोणच त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये गांभीर्याने विचार केलेला नाही. तुम्हाला काय वाटतं, एक वैयक्तिक उमेदवार म्हणून तुम्हाला आरक्षण मिळावं का मराठ्यांना? 100% मिळालं पाहिजे. मी ग्रामीण भागात राहणारा माणूस आहे. ग्रामीण भागात फिरत असताना मी बघतोय की अनेक मराठा समाजाकडे जमीनच राहिलेली नाही. मराठा समाजाच्या लोकांकडे जमीन नाही. अल्पभूधारक म्हणत नाही मी. तुम्ही समर्थन करता त्यांना? 100% समर्थन मिळालंच पाहिजे. मिळालंच पाहिजे. परंतु हे सरकार आणि विरोधी पक्ष जे आज त्यांचे विरोधी पक्ष नेते म्हणून जे समजा काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट मिळवतोय, यांनी काहीच प्रयत्न केलेले नाहीत. आरक्षण मी खरंच सांगतो की आज मराठा समाजातल्या अनेक लोकांची परिस्थिती शैक्षणिक दृष्ट्या असेल, समजा मराठा समाजातल्या एका पोराला 60% पडली, अतिशय वाईट आहे, किंवा 90% पडली. 90% पडून बी जर तो चांगल्या कॉलेजला लागू शकत नसेल फक्त आरक्षणामुळे, तर त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, दिलं पाहिजे शासनानं आरक्षण. नाही पण तुम्ही असं म्हणता, तुमचे राज ठाकरे तर म्हणतात की महाराष्ट्रात आरक्षणाची काय गरज? नाही, महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही. त्याच्या अगोदर जे साहेब बोलले होते त्याच्या अगोदर साहेब असं बोलले की खासगी समजा सहकारी नोकऱ्या खूप कमी राहिल्यात, सरकारी नोकऱ्या खूप कमी राहिल्या. समजा 500 नोकऱ्या आहेत तर 500 नोकऱ्याला अर्ज किती लोक भरतायत? 5 लाख लोक भरतायत. 5 लाख लोक समजा आरक्षणावर किंवा बगर आरक्षणाच्या कशाही त्या नोकऱ्या लागल्या, 500 नोकऱ्या, 4,99,500 लोक वापस जात आहेत, त्यांना नोकऱ्या मिळत नाही. म्हणजे सरकारी ह्याच्यामध्ये नोकऱ्या कमी झाल्यात. खासगी क्षेत्रामध्ये आता सध्या काय चालू आहे, शासनाचं कंत्राटी पद्धतीने भरती चालू आहे. कंत्राटी पद्धतीने भरती करत असताना आरक्षण नाही, किंवा ज्या खासगी ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आरक्षण नाही. तर त्याच्यामुळे साहेबांनी तिथं सांगितलं की महाराष्ट्र संपन्न आहे. महाराष्ट्रात तो जवळपास 10-15 राज्यांना महाराष्ट्र रोजगार देते. म्हणजे संतोष नागरगोजेचं पूर्ण समर्थन आरक्षणाच्या बाबतीत मिळालंच पाहिजे. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. त्यामुळं जरांगेंनी आता लातूर ग्रामीण मध्ये शांत बसावं, कारण चांगला संतोष सुद्धा म्हणतो की आरक्षण मिळालंच पाहिजे. संतोष, आता आम्हाला तर एक प्रश्न पडलाय, हे लोक पैसे वाटतील, दारू वाटतील, माणसांना विकत घेतील, याला तेवढं तू सक्षम आहेस का? म्हणजे या देशमुखांना टक्कर द्यायला? तुम्हाला खरंच तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, एक लक्षात, एवढी अशी करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे का तुला? ऐका ना, एक लक्षात घ्या, माझी करोडोची प्रॉपर्टी नाही का? तर बिलकुल नाही. पण
लोक पैसे घ्या यावर्षी जरी कोण घेतले, तसं तर घेणारच नाहीत, पण जरी घेतले तरी लोकांचा एक हिशोब लक्षात आलेला आहे. आणि मी सुद्धा तुमच्या माध्यमातून तो हिशोब सांगतो. सांगा ना. आता 5 वर्ष 365 दिवसाचं एक वर्ष, 5 वर्ष म्हणजे जवळपास 1850 दिवस होतात. 1850 दिवसासाठी म्हणजे 5 वर्षासाठी 1850 दिवसासाठी ते देऊ देतात किती? 500 नाही तर 1000. 500 रुपये जर त्यांनी 1850 दिवसासाठी दिले तर 27 पैसे दररोज पडतात. बघा शेतकरी बंधूंनो, जर समजा 1000 रुपये दिले तर 54 पैसे पडतात. 54 पैसे दररोज. त्याच्यात काही सुपारी बडीशेप येत नाही ना. मग लोक ह्यांच्या 1000 रुपयावरून 500 रुपयावर कसे विकले जाणार आहेत? नाही ना. त्याच्यामुळे लोक वैतागून गेलेत. लोक यांना यांच्या पैशाला किंवा किती भर देऊन एका मताला 2000 देतील समजा. परवा अनेक ठिकाणी ज्यावेळेस आरक्षणाचा प्रश्न होता, मराठा लोकांनी सुद्धा अमित देशमुखांच्या गाड्या अडवल्या. तुम्हाला काय अनुभव आला का फिरण्यामध्ये? तसं 100% तुम्ही गावामध्ये फिरतात तर लोक अनेक ठिकाणी मी गेल्यानंतर तुमची मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे भूमिका विचारतायत आणि विचारणं साहजिक आहे ना. बरोबर. रोष आहे ना लोकांना. जिव्हाळ्याचा प्रश्न. अनेक वर्षापासून 10-15 वर्षापासून आंदोलनं केलीत, अनेक आंदोलनं केलीत. यांना सरकारला काही भाषा समजणार नसेल, लोकांमध्ये रोष निर्माण होणार ना. काय चित्र राहील बरं महाराष्ट्रामध्ये? तुझं काय मत? मला असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये 100% महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगल्यापैकी यश मिळेल. आणि त्याचा पहिला आमदार निवडून येण्याचा मान आमच्या संतोष नागरगोजेला मिळेल. 100%. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो की लोक सगळ्यांनाच वैतागले. त्यांना राज ठाकरे नावाची कोरी पाटी आहे. राज ठाकरेनं कसल्याही प्रकारची सत्ता नसताना राज ठाकरे साहेबांनी आणि आम्ही सगळ्यांनी कसल्याही प्रकारची सत्ता नसताना आम्ही कामं केलीत. त्यांच्याकडे सत्ता असूनही कामं करत नाहीत. आता तुम्ही फक्त माझ्या कोरोना सेंटर होतं असं नाही. माझ्या भागात महाराष्ट्रामध्ये मनसेच्या माध्यमातून 14 कोरोना सेंटर होते. बरोबर आहे. म्हणजे मनसेनं सत्ता बित्ता आम्हाला कामं करण्यासाठी सत्ताच असली पाहिजे असं नाही. परंतु मला असं वाटतं की लोक या सगळ्यांना वैतागलेत. त्यांच्या खोटं राजकारण. तुमचा विजय हा पक्का आहे असं मला वाटतं. जर जनतेने धीरज देशमुखांनी आपली बॅग आवरायला हरकत नाही. औशेकर दादा, आपण लातूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आवाजाचे बादशाह म्हणून ओळखले जातात. ओळखतात. आणि तुमचा आवाज म्हणजे सर्वांना परिचित आहे. तुम्ही लातूर जिल्ह्यातले खूप मोठे कलाकार आहात. अनेक जणांचे आवाज काढता आणि खास करून दादा कोंडकेच्या आवाज काढण्यासाठी तुम्ही खूप परिचित आहात. आज या दादा कोंडके माझ्याकडे, दादा कोंडकेच्या मी संपर्कात 5 वर्ष होतो. आणि साहेबांनाही, आमच्या साहेबांना, कलाकारांवर प्रचंड प्रेम आहे. दादा कोंडकेंचे राजसाहेब चाहते होते. मला असं तुम्हाला एक विनंती करायची आहे की आपण मला मुलाखत दिली म्हणल्यास मला तुझं ऐकावंच लागेल. नाही तसं नाही, पण माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही दादा कोंडके साहेबांच्या आवाजात माझा प्रचार कसा कराल हे एकदा मला करून दाखवा. पण हे राज ठाकरे साहेबांना दाखवावं लागेल. 100% मी दाखवणार. मी राजसाहेबांना 100% दाखवणार. परंतु माझी इच्छा आहे, माझ्या मित्राची इच्छा मी पूर्ण करतो. बंधू भगिनींनो, आवाज ऐकवतोय. जर आमच्या संतोष नागरगोजेच्या प्रचाराला राज ठाकरेच्या विनंतीला मान देऊन दादा कोंडके स्वर्गातून खाली आले तर कसं बोलतील? दादा कोंडके: धन्यवाद. मला राज ठाकरेचा फोन आला आणि राज साहेबांनी मला सांगितलं, अरे म्हणले दादा कोंडके कुठे आहेत? मी म्हणलं, अहो राज ठाकरे तुम्ही कुठे आहेत? राज ठाकरे म्हणले, मी निवांत आहे. अहो म्हणलं, निवांत कशाला? उठा 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 म्हणलं, मातृ हलवायची वेळ आलेली आहे. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, आमचा राज ठाकरे म्हणजे तुम्हाला काय सांगायचं, अहो अतिशय भारी माणूस. आणि त्यांनी दिलेला उमेदवार आहे संतोष नागरगोजे. तुम्हाला खोटं नाही सांगत, हा संतोष नागरगोजे या देशमुखाला असा पळवेल की डायरेक्ट रिंग रोड मार्केट बाबळगावला जातील. धन्यवाद. दादा कोंडके बोलला बरं का, बोल खोटं नाही सांगत. उषा चव्हाणची शपथ घेऊन सांगतो, इतर राजसाहेब संतोष निवडून येणार म्हणजे येणार. अहो दादा कोंडके प्रचाराला यायला लागलाय. मी निळू फुलाला मी सोबत आणले. म्या बोलतो, मी गावाला निळू फुल्या बोलायचं, एकच काम करायचं. नोटाला जे तुम्ही 30,000 मतदान केलं, नोटा म्हणजे पैशाला नाही, नोटा मशीनला, ते सगळं 30,000 मतदान इकडं वाढवा. संतोष विजय होणार म्हणजे होणार. आलं का लक्षात? काय बोला ना, सगळे पुसारी माझ्यात पुरे. आता संतोष, आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बंधूंनो, हा एक दिलखुलास
आमचा मित्र संतोष नागरगोजे मी फार वर्षापासून ओळखतो. अनेक आंदोलन पेपरला कुठं खळखट्याक दिसली की पहिलं नाव वर असते संतोष नागरगोजे यांना अटक. बरोबर आहे. तर असा संतोष नागरगोजे आम्ही तुम्हाला दिलेला आहे. कसं वाटलं लाईक करा आणि एकमेकांना शेअर करा आणि आमच्या संतोष नागरगोजेला आशीर्वाद द्या की त्याला आता पुढची मुलाखत तसं आता उमेदवारी तर आत्ता तर मिळालेली आहे. अजून 2 महिन्याचा 2.5 महिन्याचा वेळ आहे. अजून एखादा चांगला एपिसोड आपण संतोष करू. करू एक चांगला अजून मुहूर्त आता फक्त सुरुवात केलेली आहे आम्ही वातावरण तयार करायला. तर संतोषला आपण सर्वजण मिळून शुभेच्छा देऊया. तर मित्रांनो पुन्हा उद्या भेटूया एका नवीन नेत्यासोबत. चला माझी गाडी माझा नेता. संतोषजी नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. खूप खूप तुमचंही खूप खूप धन्यवाद. माझी मुलाखत तुम्ही घेतली, खूप आभारी आहे. नमस्कार. आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या युट्यूबवर माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता, नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम. चला राजकीय नेत्यांनो आपल्या कार्यकर्त्यांना बोलकं करा, संपर्क करा. रत्नाकर औसेकर 98 90 39 87 88 ला संपर्क करा जर आपणास आमच्या कार्यक्रमात सहभाग घ्यायचा आहे. चला कार्यकर्त्यांनो बोलायला शिका. बोलल्याशिवाय राजकारणात तुम्हाला काहीही स्थान नाही. त्यामुळं बोलता हे आलंच पाहिजे आणि तुम्हाला बोलतं करणार आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. तर संपर्क करू शकता. सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांना आव्हान आहे, कार्यकर्त्यांना पाठवा, बोलतं करा, हुशार करा, विकास करा. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.